करायचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. आउटसाइड लेग स्टंप थोडेसे शफल झाले होते मात्र अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली ऑफ साइडला. अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. कोकणीपाडा टीमने टॉस जिंकलं, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी मारापाडा या संघाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आपण पाहू शकतो. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. फलंदाज आपण पाहतो थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफुट वरती पाहायला मिळतात, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र त्यानंतर 3 डॉट बॉल आलेत. अजून एक डॉट बॉल आला असता मात्र इथे वाईट बॉल असेल. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. धावसंख्येचे मात्र धावफलकावरती 2. प्रणय आपण पाहतोय 3 चेंडू डॉट. 3 चेंडू फेस करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संकेत ज्याच्या बॅटमधून एकदा पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल येतो. स्वतः कपिल देखील थोड्याशा प्रमाणामध्ये खुश आहेत. त्यांना देखील माहिती माझी गोलंदाजी चांगली होती. आतापर्यंत 4 डॉट बॉल पाहायला मिळतात. इथे चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी प्रणयच्या बॅटमधून येतो हा चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा, बिनबाद 6 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून आपल्याला एक सामना देखील कव्हर करायचा. पहिल्या फेरीतील, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील एक सामना, तिसऱ्या फेरीतील, चौथ्या फेरीतील आणि त्यानंतर मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. सो रिक्वेस्ट असेल यानंतर देखील आपल्याला 5 सामने कव्हर करायचे आहेत. थोडंसं सहकार्य करायचं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 12 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा पाहायला मिळाले. यावेळी शफल झाले होते मात्र इथे वाईट बॉल थोडेसे शफल झाले होते. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होती. सागर पाहायला मिळतील. 7 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्रणय जो मात्र आपण पाहतो स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला संकेत पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आला. इनसाइड आउट आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. क्रिकेटचं इथे मादक सौंदर्य जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. देखना स्ट्रोक होता आणि त्यावरती 4 धावांची मोहर देखील पाहायला मिळाली. चेंडू सीमा पार चौकार. 11 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंड वरती संकेत आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रणय पाहायला मिळतो. ज्या प्रणयने एकंदरीत पाहायला गेलं तर 5 चेंडू फेस केले. त्यापैकी 4 चेंडू डॉट झाला, 1 चौकार आला त्याच्या बॅट मधून. थोडस संघर्ष त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. कदम ताल करण्यात आला. चेंडू पॉइंट रिझनला ट्रॅव्हल होतो. एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागते. समीकरण येऊन टेपला येणारे 10 चेंडू 18 धावांची गरज.
यानंतर कोकणीपाडा विपक्ष मारावपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. मिस्टर स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आणि कॅच कंप्लीट होते. फलंदाज होते बाद. कपिलने कॅच पकडली आहे आणि विकेटचं पतन होत आहे. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. एकाचं रूपांतर 2 मध्ये होतं आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा कंप्लीट आणि 15 धावा याच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 8 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र फटकेबाजी आता चांगली होणं गरजेचं असेल. बॅटची कडा लागते. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. बॅकवर्ड पॉइंट मध्ये इनसाइड द सर्कल जॉन्टेस पॉइंटला फिल्डिंग चांगली होती. मात्र तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. 7 चेंडू 15 धावांची गरज. कृष्ण 11 वर्लीपाडा त्यांचे विपक्ष संकल्प स्पोर्ट्स मोरे असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. ताकदीचा वापर. एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. फलंदाजाच्या बॅटमधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. चेंडू सीमा पार. इट्स मॅक्सिमम ह्यूज आउट ऑफ द पार्क. षटकार. समीकरण येऊन टेपलंय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती डिफेंडिंग षटक घेऊन येतात प्रवीण. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. कशी कामगिरी होईल देखील पाहणं महत्वाचं असेल. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे.
गोलंदाज CR होतो. लेफ्टी बॅटर आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती असेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट होतात. ज्या प्रणयने पहिल्या षटकामध्ये 4 डॉट बॉल केले होते, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती त्याच प्रणयच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि मॅचला कलाटणी तिथेच मिळाली असं म्हणायला हरकत नाही. 5 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज नॉन स्ट्रायकर एंडवरती. तो प्रणय आपण पाहतो इथे चेंडू हवेमध्ये बराच काळ डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात यष्टीरक्षक आणि त्यांच्या माध्यमातून मिस्टेक होती. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या सत्रामध्ये देखील आणि या सत्रामध्ये देखील या कॅचेसच मॅचचं रूपांतर चेंज करतील यात काही शंका नाहीये. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 5 धावा बनतील की नाही हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. कृष्णा 11 वारलीपाडा संघ त्यांच्या विपक्ष संकल्प स्पोर्ट्स मोरे असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. एकदा होती कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. फिल्डिंग सध्याच्या स्थितीला खराब होत असताना पाहायला मिळते आणि त्याचा फायदा असं मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. अजूनही 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज चेतन पाहायला मिळतोय. चेतनने चांगली कामगिरी केली आहे. प्रणय जो मात्र अँकर रोल निभावतोय. दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाजी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर ऑन साइडला आपल्याला डीप मध्ये 4 खेळाडू पाहायला मिळतात. पहिला म्हणजे फाईन लेगला, त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये, मिड विकेटला आणि वायडिश लॉंगॉन मध्ये. तर एक खेळाडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉटला फाईन लेग असेल. मिड ऑन देखील पाहायला मिळतो. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करताय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट होतात आणि आता समीकरण येऊन टिपले. येणारे 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावेची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज CR होतो बॉलिंग मार्क वरती. चांगला स्ट्रोक होता. 1 धाव कंप्लीट होती आणि अशा रीतीने सामना जो मात्र होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संकल्प स्पोर्ट्स मोरे या संघाने वेल प्ले टीम हार्ड लक टफ लक आपण कृष्णा 11 वारलीपाडा संघाला देणार आहोत. यानंतर आता पुढील मॅच आपण बोलणार आहोत. एका बाजूला म्हारापाडा, दुसऱ्या बाजूला कोकणीपाडा. कोकणीपाडा टीम लवकरात लवकर फिल्डिंग आपली लावून घ्यायची.